सर्वप्रथम मी धन्यवाद मानतो आपला मित्र सोमनाथ कोलते याचे, कारण त्याच्यामुळे आपण पहिल्यांदाच आपण ह्या मंदिरामध्ये आलो आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या मंदिरामध्ये अभिषेक करता आला. खूप तर तुम्हाला समजलं असेल मित्रांनो, आपण कुठं आलेलो आहोत. सातारा जिल्ह्यामधील मान तालुक्यामधील आणि आपल्या महाराष्ट्रामधील प्रसिद्ध अशा शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या दर्शनाला आपण आलेलो आहोत. शिखर शिंगणापूर हे महाराष्ट्रामधील अनेकांचं कुलदैवत आहे आणि याची निर्मिती म्हणजे स्थापना यादव कुळामधील चक्रवर्ती सिंधनदेव महाराज या राजाने केलेली आहे. शिखर शिंगणापूरचं आध्यात्मिक महत्त्व खूप मोठं आहे मित्रांनो. शिखर शिंगणापूरची यात्रा ही चैत्र गुढीपाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत असते आणि चैत्र शुद्ध अष्टमीला शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा केला जातो. असं म्हणतात की भगवान शंकर हे रुसून इथे येऊन लपून बसले होते आणि माता पार्वतीने नंतर त्यांना शोधून काढलं आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा त्यांच्याशी दुसऱ्यांदा इथे विवाह केला. शिखर शिंगणापूर हे स्वयंभू शिवलिंग आहे. ह्या भव्य अशा दरबारामधून आपण आतमध्ये आलो. अतिशय भव्य अशी रचना याची आणि इथं शेजारी आणखीन एक पुरातन असं एक ज्योत म्हणायला हरकत नाही. अतिशय रेअर आहे ही, आपण पहिल्यांदाच पाहतो अशी. तर इथून आपण आतमध्ये आलो आणि याच्या बाजूला सुद्धा पहा कसे हत्तीचे सोंड मोठ्या दगडामध्ये कोरलेले आहेत पहा. शिखर शिंगणापूर हे भोसले घराण्याचे कुलदैवत आहे. मालोजी राजे हे आपल्या सहपरिवारासोबत इथे दर्शनाला यायचे आणि त्यांनी जेव्हा पाहिलं की इथं पाण्याअभावी लोकांचे हाल होतात, तेव्हा 1600व्या शतकामध्ये मालोजी राजांनी इथे खूप मोठं असं तळं बांधलं. नंतर त्याला शिवतीर्थ असं नाव पडलं. आत्ता आपण जेथे आहोत ना, ते चिंतामणी स्वयंभू महादेवाची पिंड आहे आणि ही नवसाला पावती असं म्हणतात. ते समोर त्या लिंगाला असा हात लावून आपण फक्त हात लावून असं धरून राहायचं उभं, ते ऑटोमॅटिक हालते असं म्हणतात, जर का आपल्या मनातली इच्छा पूर्ण होणार असेल तर. ह्या स्वयंभू शिखर शिंगणापूर महादेवाचा महिमा खूप मोठा आहे. मारोजी राजानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तो वारसा पुढे चालू ठेवला आणि त्यानंतर हे देऊळ पूर्णपणे पडलं आणि मग 1735मध्ये शाहू महाराजांनी हे देऊळ बांधलं आणि नंतर इथे इंग्रजांनी सुद्धा एक मोठी घंटा उभी केलेली आहे आणि 1978मध्ये नंतर ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला, डागडुजी करण्यात आली. मंदिराचा आणखीन एक मोठं वैशिष्ट्य असं आहे की इथल्या दगडांवरती वेगवेगळ्या कलाकृती कोरलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे इथे जे दीपमाळा आहेत, त्या दीपज्योत आहेत, त्या दीपज्योतांवरती सुद्धा वेगवेगळ्या कलाकृती कोरलेल्या आहेत. तर हे आश्चर्य आहे. हे शनी महादेवाचं मंदिर, हत्तीची केवढी मोठी दगडावरती कोरलेली मूर्ती पहा. अशा बऱ्याच मूर्त्या आहेत हत्तीच्या इथे दगडामध्ये. या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर असे म्हणतात आणि ह्या मंदिराचे शिखर हा स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. शिखरावर अगदी नाजूक नक्षीकाम केलेले आहे आणि मंदिराच्या आवारात अनेक दीपमाळा आहेत. या मंदिराच्या पश्चिमेकडे एक अमृतेश्वराचं हेमाडपंथी मंदिरसुद्धा आहे, तेही मी तुम्हाला दाखवणार आहे.
मंदिराच्या जवळ आलो आहे आपण आणि मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे हे पहा, हे या ज्या दीपज्योत आहेत, दीपमाळा, त्याच्यावरती बघा कशा वेगवेगळ्या नक्षीकाम बघा ना कसे कोरलेले आहेत दगडामध्ये. आणि केवढी मोठी दीपमाळा आहे पहा, ही दीपज्योत. बऱ्याच आहेत अशा. आपल्याला महादेवाची मुख्य आरती सुद्धा मिळाली पहा. ह्या मंदिरामध्ये असणारे खांब, त्यावरती कोरलेले शिल्प हे तुम्हाला अतिशय आश्चर्य करणारे आहे, अतिशय प्रसन्न करणारे आहेत. म्हणजे तुम्ही विचार पण करू शकत नाही की अशा प्रकारची कलाकृती या मंदिरामध्ये असेल. पुढे तुम्हाला प्रत्येक खांबावर दाखवणार आहे. आपण दर्शनाचं मी सर्वात शेवटी टाकलेलं आहे मंदिराचा, तो आपण अभिषेक केला तर ते सर्वात शेवटी टाकलेले, तर ते नक्की पहा. महादेवाचं तुम्हाला खूप वेळ दर्शन होईल त्या पिंडीचं. ह्या भागातल्या प्रत्येक खांबावरती काही ना काहीतरी शिल्प जे ऐतिहासिक आहे, पुरातन आहे, ते कोरलेलं आहे. तर ते आपण नंतर पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण दर्शन घेऊयात, अभिषेक करूया. आणि अभिषेकाचा खूप मोठा व्हिडिओ तुम्ही शेवटी टाकलेला आहे, तर तो नक्की पहा, कारण तिथे तुम्हाला महादेवाचं दर्शन होणार आहे. ह्या शिखर शिखराकडून महादेवाचं. हर हर अभिषेकाचा एक छोटासा व्हिडिओ मी आत्ता दाखवला तुम्हाला. संपूर्ण व्हिडिओ शेवटी टाकलेला आहे. त्याच्या आधी आपण ह्या मंदिराचे खांब पाहूयात आणि त्या खांबावरती ज्या कोरलेल्या कलाकृती आहेत त्याचं आता आपण दर्शन घेऊयात. चित्र घ्यायचं नाही, हे घे मी सांगतो काय घ्यायचं. हे काय माहिती, हे चित्र काय मध्ये तर प्रश्न वाटतोय आणि राखतात ते. अजून एक फुलं मी सांगतो आणि हे बाजूचे चित्र घे. विष्णूचं आहे. विष्णूचं शेषनाग आहोत आपल्याला. शेषनाग भगवान लक्ष्मण. आणि हे यांनी सांगितलं की आता कृष्णाचं. आणि आता नाही मी सांगणार माहित आहे का कुठलं हसला का मग तुम्ही दोघं. आपल्या फड्या काय आहेत त्याचं हे सगळं जाहीर केलं. मला काय तुमचे तुम्ही काय बघितलं आता अजून एक हे गाईचं आहे. हां दुसरा अक्का त्याच्यावर ठेव. हां थांबा थांबा थांब थांब थांब. हे हत्तीचं आहे, ते गाईचं आहे. तिसरं काढा आता, उलटा लाव. उलटा 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 सर. हा हत्ती
ही गाय तिसरा दोनच आहेत. पूर्वी लॉक होतं मंदिरला. सध्या लॉक माहिती आहे कुठे तुझ्या शेजारी. आता बघ तुला दिसतोय का कुठे? नाही. होय लॉक होत आहे. लॉक पूर्वीचं लॉक असं हे प्रेस करून आत्ता प्रेस करून बंद केले. होय. हे जर का ताकदवर माणसाने दाबलं होतं संपूर्ण लॉक व्हायचं. हां हां आता उद्योग व्हायला लागल्यापासून ते मशीन आणून प्रेस करून घेतली. परत प्रेस करायला नको. परत प्रेस व्हायलाच नको. संपूर्ण मंदिरचं जरा हे काढलं ना बरेच आकृती घडलेल्या घटनांवरती घडणार आहे त्या. आणि आपण काय घडवणार हे पण होय. सेम ते चित्र आहे. स्थापत्य कलेचा असा सुंदर नमुना पाहिला आणि मन खरंच भारावून गेलं की आपली संस्कृती किती महाग आहे. ही माहिती पॉज करून नक्की वाचा मित्रांनो. पोर्तुगालनी जी घंटा लावली ती ही घंटा आहे मित्रांनो. त्याच्यावरती सालसुद्धा लिहिलेलं आहे 1700 शतकातलं. जे अमृतेश्वर बळी महादेवाचं मंदिर आपण पाहायला जाणार आहोत त्या मंदिराची माहितीसुद्धा इथे दिलेली आहे. तर ही पण पॉज करून नक्की पूर्ण वाचा. अतिशय सुंदर असं हेमाडपंथी हे मंदिर आहे. इथल्या पायऱ्यांवरती पण पहा ना किती सुंदर असं नक्षीकाम केले पहा. प्रत्येक पायरीवरती पहा किती छान असं केलं. आज आपल्याला देवाच्या प्रसादाचा सुद्धा लाभ भेटला. हे पहा या ठिकाणी देवाचा प्रसाद आहे. तर आता आपण तो घ्यायला चाललोय. दार पडती हां नाही का. हे दोर हे बळीच्या मंदिराला हां आणि वर ह्या शिखराला बांधलेलं वेणी बांधतात. मग तो दोर ऑटोमॅटिक तुटतो. होय. मग दार पडलं. अच्छा बाकी असा विषय. मग आम्ही नंतर ही दारवीर पडली ना बरं दादा. मग मटण बिटन आहे मग खातो. हां हां आम्ही महिना करतो असते. होय. हे पहा हे आपल्या समोर जे दिसतं ना ते अमृतेश्वराचं बळीचं मोठा महादेवाचं मंदिर. आणि आता जिथे आपण उभा आहोत तिथे
दत्ताचं एक पुरातन मंदिर आहे, तर ते आतमध्ये जाऊन पाहू आपण आता. हा? दिसले का? गेले का? हे पुरातन कालीन 5 पांडवांचं मंदिर. हा? पडलेलं सगळं पडलं ना ते इथल्या दगडी याच्यात घुसवलं, त्यामुळे ते तसं दिसतं. हे पहा मित्रांनो, हाच आहे तो मुंगी घाट, ज्या मार्गे महादेवाची कावड आणली जाते. भुत्या तेलाची कावड ही ह्या मार्गेच येते, जी महाराष्ट्रामधली अतिशय भव्य आणि प्रसिद्ध अशी कावड आहे. याच मार्गावरून देशातील पवित्र नद्यांचं जल आणलं जातं आणि महादेवाला अर्पण केलं जातं. आणि याच मार्गावरती आहे खाली गुप्त महादेवाचं मंदिर. तर चला मित्रांनो, तुम्ही आता महादेवाचं दर्शन घ्या व्यवस्थित. आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद. आता कसं नाव नका सर काकी मावली माऊली कुठे सरकावर का तुमची वारी तर हर हर Bakın